मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट शहरामध्ये. आपल्या सोबत आहेत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोटचे पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सन्माननीय महेश मालक इंगळे. त्यांनी अगोदर नगराध्यक्ष पद देखील भूषवलेलं आहे. प्रचंड अनुभव त्यांच्या मागे आहे. आज त्यांच्याशी खास बातचीत करावं म्हणून आपण या ठिकाणी मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे. तर आपल्यासोबत मला पहिल्यांदा तुमचं आमच्या हॅलो सोलापूर न्यूज चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो. काही मोजके व निवडक प्रश्न तुमच्यासाठी आहेत. पहिल्यांदा तुम्हाला नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. तुम्ही आता पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलात, तर या निवडीबद्दल तुमच्या काय भावना आहेत? नमस्कार श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मला निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे, तसेच माझ्या मित्रमंडळींचे, तसेच अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, नगराध्यक्ष मिलनदादा कल्याण शेट्टी साहेब यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. कारण आजपर्यंतच्या अक्कलकोट नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सलग 5 टर्म म्हणून निवडून आलेला एकमेव असा मी माणूस आहे आणि त्याला स्वामींचा आशीर्वाद देखील लागलेला आहे. स्वामींचा आशीर्वाद यासाठी आहे की सलग 5 टर्म माझा जो प्रभाग आहे किंवा वार्ड असतील, प्रभाग असतील, अशा अनेक विविध रूपामध्ये त्या ठिकाणी मी निवडणुकीत सामोरे गेलेलो आहे आणि सलग 5 वेळा तो वार्ड ओपन राहणं आणि तो देखील पुरुष ओपन राहणं हे म्हणजे योगायोगाचं म्हणण्यापेक्षा स्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. तरी ही निवडणूक म्हणजे एक कौटुंबिक अशी निवडणूक होती. कारण प्रभागात किंवा वार्डात असं आहे की मी ज्या घरामध्ये पाऊल ठेवतो त्या घरामधले जे मतदार आहेत ते मला उत्स्फूर्तपणे पूर्वीपासूनच साथ देतात आणि साथ पण देतात, साथ बी घालतात आणि साथ पण देतात. अशा मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या माध्यमातून. साक्षात स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीचं सेवा करण्याचं भाग्य आपणास लाभलेलं आहे. आपण ही निवडणूक पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक हे लढवलेली आहे. तर लोकांचा रिस्पॉन्स कसा होता? लोकांचा रिस्पॉन्स अतिशय उत्स्फूर्त होता. कारण अक्कलकोट शहरामध्ये जी चाललेली कामे आहेत, उदाहरणार्थ ड्रेनेजचं काम असेल, पाणी पिण्याचं पाण्याचं पाईपलाईनचं काम असेल, रस्त्यांची कामं असतील, अनेक जे कामं चाललेले आहेत अक्कलकोट शहरामध्ये, त्याची एक परिणिती म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहिलं जात होतं आणि आदरणीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांकडे पाहिलं जात होतं की बाबा एक जनसेवक, लोकसेवक आणि एक लोकांची आस्था असलेला माणूस या सगळ्या कामाच्या माध्यमातून उतरत आहे आणि त्याला साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या उद्देशानं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली. कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आपण पाहिलं असेल की निवडणुकीच्या दरम्यान आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, हे देखील या निवडणुकीच्या निमित्ताने, प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट शहरामध्ये आले. त्यांनी देखील जे वार्तालाप केला, आपल्यासोबत केला असेल, पत्रकार सोबत केला असेल किंवा जनतेला जे आश्वासन दिलं त्यांनी की आपण भारतीय जनता पार्टीच्या आता सत्ता द्या आणि निधी कमी पडून देणार नाही, हे त्यांचं जे वाक्य होतं ते अतिशय बोलकं वाक्य होतं आणि त्या बोलक्या वाक्याच्या माध्यमातून लोकांनी सर्वांनी प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 25 पैकी 22 सीट या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आले. नगराध्यक्ष सहित. नगराध्यक्ष तर माझ्या माहितीप्रमाणे अक्कलकोटच्या इतिहासामध्ये एवढ्या मतांनी कधीच आला नाही. कारण साधारणतः 2000, 2500, 3000 मतं फार होते, पण 8500 मतांनी नगराध्यक्षांचं सीट आलं म्हणजे हे कुठंतरी कामाला दिलेली पोचपावती आहे. या निवडणुकीत मला युवा वर्गाचा खूप मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळाला आणि तुमच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही पाहिलं की युवा वर्ग तुमच्या सोबत भरपूर होता. याचं मागचं कारण? युवा वर्ग म्हणजे आपल्याला सर्वांना माहीतच असेल की सुरुवातीला माझे 4 टर्म झालेले होते निवडणुकीचे आणि मी निवडणुकीमध्ये म्हणजे तसा इंटरेस्टेड नव्हतोच. इंटरेस्टेड नसण्यापेक्षा की असं वाटत होतं की बाबा जे नवीन मुलं आहेत, नवीन तरुण पिढी आहे, जे कोरोनाच्या काळामध्ये काम केलेत, ज्यांनी प्रभागामध्ये काम केलेत, त्यांना तिकीट देऊन त्यांना त्या लोकांना, नवीन लोकांना प्रोत्साहन द्या उद्देशानं
आम्ही हे करत होतो. पण आमदार साहेबांचं म्हणणं असं पडलं की बाबा एक विकासाचं आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी आणि आपल्यासारखा अनुभवी माणूस पाहिजे. मग मी त्या वेळेला काय झालं की आमचा चिरंजीव प्रथमेश, कारण आमचे समर्थ पर्यायणे असतील, हे सगळे जे त्यांचा ग्रुप आहे मोठा, त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रथमेश इंगळे म्हणजे माझा चिरंजीव, याला मी सांगितलं की आमदार साहेबांना की त्याला आपण देऊया तिकीट या वेळेला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याला पहिल्यांदा या नगरपालिकेत जाऊ दे असं थोडंसं ठरलेलं होतं इथे. पण वास्तविक पाहता काय झालं की त्याचं वय कमी पडलं. वय कमी पडलं आणि 4-5 महिन्यांनी ते वय कमी पडलेलं असल्यामुळं आम्ही शेवटी असा निर्णय घेतला की आम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवावी आणि त्या माध्यमातून लढवली आणि त्या माध्यमातून असं झालं की मुलाच्या माध्यमातून असतील, समर्थ पर्याय असतील, अनेक युवक मंडळी जे होते या ठिकाणी आमच्या, त्या माध्यमातून युवकांचा मोठा असा ग्रुप तयार झाला की त्यांना देखील विकासाची आस लागली की अक्कलकोट हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे, स्वामींचं ठिकाण आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात, मोठमोठे येतात, लहानापासून ते मोठ्यापर्यंत लोक या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर आपल्याला थोडंसं ट्रॅफिकचं माध्यमातून असेल किंवा पार्किंगच्या माध्यमातून असेल, म्हणजे सोय गैरसोय या सर्व गोष्टी घडत असतात. कारण जेव्हा आपलं पब्लिकचं हे वाढतंय, आता आजच आपण जर पाहिलं असेल, आत्ताच मी टीव्हीला बातमी बघितली की वाराणसी असेल, अयोध्या असतील किंवा बाकी बिहारी म्हणजे मथुरा वगैरे असेल, त्या ठिकाणच्या लोकांनी अक्षरशः त्या ज्या ट्रस्टी वगैरे त्यांनी आवाहन केलं की लोकांनी आता 8-10 दिवस इकडे येऊ नये म्हणून आवाहन केलं की दर्शनासाठी वगैरे येते. कारण आता लोकांमध्ये धार्मिकता असेल हे असेल वाढलेलं आहे. त्यामुळे लोक ऑटोमॅटिकच जेव्हा सुट्टीचा कालावधी असतो किंवा काही कालावधी असतो सणवार वगैरे, त्या कालावधी निमित्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात. आपल्याला माहिती आहे दत्तात्रयाचे 4थ्या अवतार मानले जातात आणि लोकांना स्वामींचं दर्शन घेतल्यावर प्रचिती येते अशी सुद्धा लोकांची भावना आहे. त्या भावनेच्या माध्यमातून लाखो लोक या ठिकाणी येत असतात, हजारो लोक स्वामींचं दर्शन दररोजच्या वेळेला सुट्टीच्या वेळेला घेत असतात. तर त्या तरुण पिढीला काय वाटतंय की बाबा आल्यानंतर इथं गैरसोय होऊ नये लोकांची, कुठल्याही प्रकार राहण्याचे असतील किंवा उतरायचे असेल किंवा आंघोळीचे असेल, याची असेल गैरसोय होऊ नये. एक भव्य असं या ठिकाणी कॅरिडॉर टाईप, म्हणजे कसं आहे की अक्कलकोटात आल्यानंतर आपण बघतो की आता अयोध्या असेल, वाराणसी असेल, या ठिकाणी सुद्धा गेल्यानंतर जसं वाटतंय तसं अक्कलकोटला आल्यानंतर वाटावं. या माध्यमातून तरुण पिढी एकत्रित झाली आणि त्यांना सुद्धा कळून चुकलं की बाबा केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे. या ठिकाणी सुद्धा आमदार साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे आणि युवा नेतृत्व आहे. तर त्या नेतृत्वाच्या मागे आपण राहायला पाहिजे या उद्देशाने सर्वजण मिळून या ठिकाणी युवा नेतृत्वाची फळी तयार झाली आणि वास्तविक पाहता अक्कलकोट शहराची प्रचार यंत्रणा एक वेगळीच होती आणि आमची एक प्रचार यंत्रणा वेगळीच होती आणि या माध्यमातून आम्ही प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून युवा वर्गाच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. तर मंडळी, विकास हा केंद्रबिंदू यांनी मांडलेला आहे. विकास आणि जनसेवा हाच 2 मुद्दे केंद्रबिंदू मानून या 5व्यांदा मालकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर मला पुढील 5 वर्षासाठी काही ठोस निर्णय आणि काही तुमच्या संकल्पना आहेत का? पुढील 5 वर्षासाठी मी त्यावेळेस सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा होती, त्यावेळेला मला 2च मिनिटाचं बोलण्याचं मला त्यांनी म्हणजे संधी दिली संयोजकांनी त्यावेळेला. याच वेळेला मी सांगितलं होतं की अक्कलकोट शहराचा सगळ्यात मोठा जो पाणी प्रश्न आहे, की पाणी प्रश्न आता ठीक आहे, आपल्याला पावसाळा वगैरे जास्त झाल्यामुळे पाणी वगैरे आहे येते, पण उन्हाळ्यात वगैरे पाण्याची कमतरता होती. 8-10 दिवसाला एकदा पाणी येत आहे. हे कुठंतरी टाळता यायला पाहिजे, कुठंतरी म्हणजे यातून मार्ग निघाला पाहिजे आणि त्याच उद्देशाने माननीय आमदार साहेबांनी आता पाण्याचे नवीन पाईपलाईन टाकणं असेल किंवा नवीन त्या पाणी पुरवठ्यावरून पुन्हा एक नवीन समांतर पाईपलाईन असेल, हे करण्याचं जे धोरण घेतलेलं आहे आणि दररोज पाणी पुरवठा करण्याचं त्यांचं जे धोरण आहे, दोन्ही वेळेचा पाणी पुरवठा व्हावा असं एक त्यांची भावना आहे आणि त्यांची एक इच्छा आहे की बाबा दोन्ही वेळा अक्कलकोटला पाणी पुरवठा व्हावा. त्याचाच आम्ही धागा पकडून म्हणलं की बाबा पाणी पुरवठ्याचा फर्स्ट प्रश्न अक्कलकोटला आहे. त्यानंतर आपल्याला येणारे जे यात्रेकरू म्हणण्यापेक्षा स्वामींच्या दर्शनाला येणारे लोक आहेत, त्यांचा सुद्धा अतिरिक्त लोड आपल्या या शहरावर पडत असतो, सगळ्याच माध्यमातून पडत असतंय की आपण एकच म्हणत नाही की नुसतं पाणी, सर्वच माध्यमातून जो लोड पडत असतंय त्याचा देखील विचार करून एक भविष्यातील 50 वर्षाचा एक विकास आराखडा तयार करून त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून अक्कलकोट मंदिर परिसर असेल, हे परिसर सुशोभीकरण असेल, हे असेल, या माध्यमातून जर समोर आपण गेलो निवडणुकीला आणि निवडणूक झाल्यानंतर या संपूर्ण गोष्टीसाठी पाठपुरावा करून केंद्रातून राज्यातून निधी उपलब्ध करून आणला आमदार साहेबांच्या माध्यमातून, तर बहुसंख्य प्रमाणात आपल्याला सर्व गैरसोयी असतील ते पूर्ण करून घेता येतील असं या माध्यमातून आपली ही 5वी निवडणूक आपण पाहतो आणि या 5व्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त
स्वामींचे भक्त जे येतात त्यांची सेवा असेल आणि अक्कलकोटच्या नागरिकांची जी सेवा गैरसोय असेल पाण्याच्या बाबतीत असेल किंवा अंतर्गत भूमिगत गटार योजना असतील, या गटार योजना 2016 साली आम्ही म्हणजे त्यावेळेला मी नगरपालिकेचा उपाध्यक्ष होतो, त्यावेळेला हे सगळं सर्वे वगैरे पूर्ण करून ठेवलेलं होतं. पण आत्ता ते निधी वगैरे रिलीज होऊन ते यंत्रणा वगैरे सर्व सुरू झालेलं आहे. तर त्याची कुठं पूर्तता व्हायला पाहिजे आणि ते पूर्णत्वास यायला पाहिजे या उद्देशाने हे आपण 5वी टर्म पाहतो. मला आताच्या नगरपालिका निवडणुकीत काही तुम्हाला पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, काही अनुभव तुम्हाला आले का? पॉझिटिव्ह अनुभव आले, निगेटिव्ह अनुभव आलेच नाहीत. कारण प्रचार यंत्रणेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी हीच पार्टी आता काम करू शकते. हे निदर्शनात लोकांच्या आलं की लोकांना वाटायला लागलं की बाबा आता आपल्याला एवढ्या वर्ष आपण म्हणजे ठीक आहे, त्या वेळेला त्या लोकांनी प्रयत्न केले नाही असं म्हणता येणार नाही. पण वरती सत्ता खालची सत्ता हे सगळं जर जुळून यायचं जर यमक असेल गमक असेल कशात तर आत्ताच्या ह्या निवडणुकीत आहे की बाबा वर खाली सगळीकडे जर सत्ता असली तर आपले कामं होऊ शकतात. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तळमळीचे स्वामी भक्त आहेत की पूर्वीपासून ते स्वामींना येतात आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळाचे जे सदस्य आहेत अनेक मंत्री त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे देखील स्वामी भक्त आहेत. यांच्या माध्यमातून जर आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे जर हे काम शक्य होऊ शकलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असा मी समजतो. धन्यवाद मालक. शेवटचा एक प्रश्न, आपण वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन आहात. असंख्य लोक दररोज अक्कलकोटला येत असतात. लाखो भाविक रोज अक्कलकोटला येतात. वर्षभरातून कोट्यवधी लोक देश विदेशातून म्हणा किंवा राज्याबाहेरील भाविक लोक अक्कलकोटमध्ये येत असतात. या सर्वांना अक्कलकोटमध्ये आल्यावर काही असुविधा असं वाटत आहे. मग आलेल्या भक्तांना असं असुविधा वाटू नये किंवा अक्कलकोट हा पर्यटन क्षेत्र व्हायला पाहिजे किंवा बाहेरचे लोक आल्यानंतर 1-2-4 दिवस या ठिकाणी राहिले पाहिजेत, या संकल्पनेतून काही करता येईल का? हा, आपला प्रश्न अतिशय म्हणजे बरोबर आहे की या ठिकाणी आल्यानंतर आपल्या शहराची कॅपॅसिटी ही पूर्वीपासून कमीच आहे. कारण आपलं संस्थानकालीन शहर असल्यामुळं या ठिकाणची कॅपॅसिटी असेल, या ठिकाणची पाणी पुरवठ्याची योजना असेल, या ठिकाणची ड्रेनेजची योजना असेल, हे म्हणजे तेवढ्यापुरती मर्यादित केलेली होती. अलीकडच्या काळामध्ये कोरोनानंतर स्वामींना 10 पटीने गर्दी वाढलेली आहे आणि त्याचा देखील ऑटोमॅटिक लोड जो आहे या शहरावर पडत आहे. आणि हे करत असताना माननीय आमदार साहेबांनी हे ओळखलं आणि 348 कोटीचा जो विकास आराखडा आहे गेल्या वेळेस तो मंजूर केला आणि तो देखील आता एक्सटेन्शन मध्ये त्याचं देखील जास्त करून घ्यावं लागेल. उदाहरणार्थ पालखी मार्ग असेल, पालखी मार्गाचं सुद्धा रुंदीकरण वगैरे असेल, त्यासाठी जे लागणारा निधी असेल तो निधी सुद्धा त्यांनी आणण्याचा त्यांचा देखील मानस आहे, त्यांचा देखील प्रयत्न आहे. तर तशा पद्धतीची जर मोठमोठे कामं झाले, मोठमोठे रोड वगैरे झाले तर लोकांना गैरसोयीला सामोरं जाणार म्हणजे जावं लागणार नाही. कारण आज आपण पाहतो की या चौकामध्ये सुलभ शौचालय सुद्धा झालेलं आहे. त्या सुलभ शौचालयाच्या माध्यमातून बघा तुम्ही मंदिराच्या जवळ झाल्यामुळं की कित्येक तर लोकांचं लोड त्या ठिकाणचं सगळ्याच कमी झालं इथे. किंवा एखादं पुन्हा या पर्यटक निवास त्या ठिकाणी आहे, ते पर्यटक निवास सुद्धा चालू करण्याचा मानस आमदार साहेबांचा आहे. कारण पर्यटक निवास पूर्णपणे बांधून तयार आहे. साधारणतः त्या गोष्टीला देखील 10-15 वर्ष झालं, तो देखील बांधून तयार आहे. ते देखील आता त्याचं जर ओपनिंग वगैरे केलं तर काही जे VIP वगैरे येतात त्यांची देखील सोय त्या ठिकाणी होईल. आपल्या या ठिकाणी एक विश्रामगृह एक आहे, ते विश्रामगृहाचं देखील सुशोभीकरण असेल किंवा अजून खोल्या वगैरे वाढवले त्या ठिकाणी देखील VIP वगैरे उतरता येतील. असे अनेक म्हणजे घेण्यासारखे आपल्या ठिकाणी करण्यासारखे अनेक म्हणजे हे आहेत योजना आहेत. त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आमदार साहेब हे प्रयत्नशील आहेत. त्यांना साथ म्हणून आम्ही देखील कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर असणार आहे. धन्यवाद मालक. आपण हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला वेळ दिलात आणि आपला अनमोल वेळ आमच्यासाठी काढलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हॅलो सोलापूर चॅनलच्या माध्यमातून आज माझी आपण जी यथोचित अशी मुलाखत घेतली त्याबद्दल हॅलो चॅनलचे आमचे मित्र साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसंच येणाऱ्या जो नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने हॅलो सोलापूर चॅनलचे न्यूज चॅनलचे सर्व जे हे आहेत
सबस्क्राईब आहेत त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना देखील मी या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी या ठिकाणी आहेत सन्माननीय महेश मालकांचे अगदी जवळचे मित्र आहेत की जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत या निवडणुकीत त्यांच्या सोबत होते. आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे किंवा त्यांच्या भावना काय आहेत. त्यांचे जे कष्ट केलं निवडणुकीसाठी त्या कष्टाचं चीज झालेलं आहे. आणि आपल्या सोबत आहेत संतोष मालक पराणे. मालक काय सांगाल तुम्ही, काय निवडणुकीमध्ये काय कशा पद्धतीनं आपण नियोजन केला, प्रचार केला, यंत्रणा कसं राबवला? मालकांची नियोजनाची व्यवस्था फार चोख असते आणि मालकांना सर्व समाजातले सर्व लोक मानत असतात. त्यामुळे मालकांना इलेक्शन फार सोपी असते, पहिली गोष्ट. आणि सर्व समाजात आणि सर्व जातीचे लोक त्यांना मानत असल्यामुळे मालक घरोघरी गेल्यामुळे घरोघरी जात असल्यामुळे प्रत्येक घरातील व्यक्ती आपलाच माणूस आहे असं म्हणून सगळे समजतात. त्याच्याबद्दल कुणालाच काही त्रास नसते आणि सगळे सहजासहजी सोपं इलेक्शन असते. प्रत्येक वेळी आम्ही 5 इलेक्शन बघतो, प्रत्येक वेळी लोकांचा प्रतिसाद असतंय, मतदार मालकांपर्यंत येत असतात. त्याच्यामुळे कुणालाच काही अडचण नसतात, सगळं सोप्या पद्धतीने होत असते इलेक्शन. ठीक आहे. आपल्या सोबत आहेत श्रीकांत झिपरे साहेब. तुम्ही सुद्धा मालकांच्या सोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत या निवडणुकीत होतात. असं पाहिलं तर ते सर्व ग्रुप असे की ते बाची निवडणुकी तर सोडा की कायमस्वरूपी सावलीसारखी महेश मालकांच्या सोबत असते. झिपरे साहेब, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने हे निवडणुकीची यंत्रणा तुम्ही हे केला होता? प्रथमतः स्वामी समर्थांना वंदन करतोय. स्वामी ग्रुपचे संस्थापक सदस्य आदरणीय आमचे दैवत, आमचे मार्गदर्शक महेश मालक इंगळे हे ज्यावेळेस इलेक्शनला उभारले त्याच्यानंतर आमचा स्वामी ग्रुप सतत प्रचाराला तरी होतात आणि कंटिन्यू अक्कलकोटच्या इतिहासामध्ये असे एकमेव नगरसेवक आहेत की 5व्या वेळेस नगरपालिकेमध्ये निवडून आलेले. महेश मालकांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते व्यक्तिमत्व खूप आदरणीय आणि एकदम असं जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यापर्यंत कोणी गेलं तरी रिकाम्या हाताने कोणी परत जात नाही, असं एक व्यक्तिमत्व अक्कलकोट तालुक्याला लाभलं. मीही इलेक्शन मध्ये इच्छुक होतो, पण आमदार साहेबांनी थांबा म्हणले आणि मला नंतर आपण पुढचं नियोजन करूया आणि अक्कलकोट बदलत आहे. या बदलत्या अक्कलकोटाचे साक्षीदार म्हणून महेश मालक हे निवडून आल्यानंतर खूप मोठं म्हणजे अक्कलकोट शहरासाठी आणि देवस्थानात सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठं काही करण्याची इच्छा आहे, ते पूर्ण करतील. आणि सर्वांच्या वतीने तुम्ही जी माझी मुलाखत घेतलात आमच्या स्वामी ग्रुपच्या वतीने आम्ही सर्व तुमचे आभार मानतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक रमेश शिंदे सर. सर, तुम्ही शेवटपर्यंत या निवडणुकीमध्ये होता, काय तुम्हाला अनुभव आला या निवडणुकीमध्ये? लोकांचा रिस्पॉन्स कसा होता किंवा मालकांबद्दल लोकांचं काय मत होतं? या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर आदरणीय श्री महेश मालक इंगळे साहेब यांच्यासाठी आम्ही काम केलो हे पहिल्यांदा आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक हे पद त्यांच्यासाठी नगण्य आहे. नगराध्यक्ष म्हणा किंवा 10 आमदाराचं काम ते एका ठिकाणी करू शकतात. राज्यभर देशभर त्यांचे ओळख आहेत. बसल्या ठिकाणी ते काम करू शकतात. एका फोनवर प्रचंड ज्यांना जमणार नाही ते असे काम ते करू शकतात. त्यामुळे नगरसेवक हे पद त्यांच्यासमोर अतिशय नगण्य आहे. परंतु एखादी जबाबदारी आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची एक मानसिकता असते की इतकं मोठं व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहे, आमच्या प्रभागामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमचं काहीतरी काम व्हावं किंवा ते त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी मोठी आहे की आमचं प्रतिनिधी त्यांनी करावं असं लोकांचं त्या ठिकाणी त्यांचं मत आहे. मग त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही प्रचार करत असताना लोकांना मत मागत आहोत की प्रत्येक ठिकाणी लोक आदर सत्कार ज्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा मत मागायचं असताना पहिल्यांदा मतदारांनी मालकांचं या ठिकाणी आरती करून हार तुरे सत्कार करून आणि आम्ही तुम्हाला तुमचे मतदार आहोत, तुम्हाला आम्हाला मत द्यायचं आहे, हे आमचं मोठं भाग्य आहे असं या ठिकाणी मतदारांचं
एक मानसिकता या ठिकाणी होती. त्यानंतर मालकांचं काम प्रत्येक समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग हे काम या ठिकाणी अशा प्रकारे सोपं झालं निवडणूक, असं आम्हाला सांगता येईल. मी आलो होतो आज अक्कलकोट शहरामध्ये. सन्माननीय नूतन नगराध्यक्ष, नूतन म्हणण्यापेक्षा 5व्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष पद देखील महेश मालकांनी घोषवलेलं आहे. त्यांची खास मुलाखत घेण्यासाठी मी आज अक्कलकोट या ठिकाणी आलो होतो. मुलाखत संपन्न झालेली आहे. तर पुढच्या कार्यक्रमात आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.